महत्त्वाची बातमी, गर्भवती महिलांना सोनोग्राफी अनिवार्य करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेत। गर्भातील दोष लवकर ओळखण्यासाठी गर्भधारणेच्या 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीत सोनोग्राफी करून घेणं आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले। राज्यात 2023 ते 26 या कालावधीत बालमृत्यूच्या विश्लेषणात जन्मजात विकृती हे प्रमुख कारण असल्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे सरकारने हे निर्देश दिलेत। सध्याचा जो विषय आहे तो म्हणजे अनॉमली स्कॅन म्हणजे गर्भावस्थेच्या दरम्यान आपण काही सोनोग्राफीज करतो, त्याच्यामधल्या काही स्पेशलाइज्ड सोनोग्राफी असतात, त्याच्यामधली ही एक असते। तर मग आता हे का गरजेचं आहे? ही लेवल 2 सोनोग्राफी आपण म्हणतो। त्याच्यामध्ये आपण बाळामध्ये काही विकृती आहे का किंवा त्याची वाढ कशी आहे, वार कसा आहे, वार म्हणजे प्लासेंटा आपण ज्याला म्हणतो, तर ते वार कसं आहे, त्याच्यानंतर एमनिओटिक फ्लुइड कसं आहे, हे सगळं आपण बघत असतो। तर हे याच वेळेला का बरं बघतो? कारण की प्लासेंटा जेवढा डेव्हलप झालेला असतो त्याचबरोबर एमनिओटिक फ्लुइड डेव्हलप झालेलं असतं, तर ते एवढं असतं की ते ॲडिक्वेट झालेलं असतं की त्याच्यामध्ये आपण वाढ ही व्यवस्थित बघू शकतो किंवा मग विकृती काय असेल तर ती व्यवस्थित लक्षात येऊ शकते। दुसरीकडे या निर्णयानंतर आता चर्चा असेल ती म्हणजे या अशा कायद्याचा गैरवापर तर होणार नाही।